श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आध्यात्मिकतेचे महत्त्व बघणार आहोत. माणसाच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आध्यात्मिकता किती महत्त्वाचे आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत, यावरच बोलणार आहोत. आध्यात्मिकता म्हणजे आत्मा, परमात्मा आणि जीवनाचे खरे स्वरूप समजून घेण्याचा मार्ग. ती फक्त धर्माच्या सीमांमध्ये मर्यादित नसून प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाशी आणि जीवनातील उद्दिष्टांशी संबंधित आहे. आध्यात्मिकतेचे जीवनातील महत्त्व खूप आहे. त्याने आपल्या जीवनाला एक मार्ग मिळतो, आंतरिक शांती आणि आनंद. आध्यात्मिकता व्यक्तीला बाह्य सुखांपेक्षा आंतरिक आनंदाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. ती मानसिक ताण, भीती आणि अस्थिरता दूर करून शांती निर्माण करते. स्वतःला जाणून घेण्याची एक प्रक्रिया आहे आध्यात्मिकता. आध्यात्मिकता व्यक्तीला स्वतःचे खरे स्वरूप समजून घेण्यास मदत करते. मी कोण आहे, माझे जीवनाचे उद्दिष्ट काय आहे, यांसारख्या प्रश्नाचे उत्तर मिळवता येतात. नैतिकता आणि सद्गुणी जीवन. आध्यात्मिक विचारसरणी व्यक्तीला सत्य, अहिंसा, परोपकार, सहिष्णुता आणि प्रेम यांसारखे गुण आत्मसात करण्यास प्रवृत्त करते. आध्यात्मिकतेचा एवढा चांगला परिणाम होतो की आपापसातील संबंध ते सुधारवते. आध्यात्मिकता माणसाला प्रेम, सहिष्णुता आणि क्षमाशीलता शिकवते, ज्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक संबंध चांगले होतात. संकटावर मात करण्याची शक्ती आध्यात्मिकतामुळेच येते. संकटे आणि अडचणींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक धैर्य, संयम आणि सकारात्मकता आध्यात्मिकतेतूनच मिळते. मोक्षाची ओळख. आध्यात्मिकता ही एक मोक्षाची ओळख समजली जाते. जीवनाच्या अंतिम सत्याशी जोडले जाण्याचा मार्ग म्हणजे आध्यात्मिकता. ती व्यक्तीला संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष किंवा आध्यात्मिक उन्नती साधण्याचा मार्ग दाखवते. ताणतणाव कमी करणे. ध्यान, प्रार्थना आणि सत्संग यांसारख्या आध्यात्मिक साधनांमुळे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते. आध्यात्मिकतेमुळे जगण्याचा खरा अर्थ समजतो. आध्यात्मिकता माणसाला जीवनाचा गहन अर्थ शोधण्यास आणि ते उद्दिष्ट बनवण्यास मदत करते. आध्यात्मिकता आणि आधुनिक जीवन याचा समतोल राखणं खरं तर खूप गरजेचं आहे. आधुनिक जीवनातील धक्काधक्कीत आणि भौतिक सुखांमागे धावण्याच्या प्रक्रियेत माणसाला आंतरिक शांतीची उणीव जाणवते. अशा वेळी आध्यात्मिकता जीवनाचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग ठरतो. आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचे आहे, त्याला एक विशिष्ट स्थान का आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमधून समजतंय. तर निष्कर्ष काय? आध्यात्मिकता केवळ आत्मा आणि परमात्म्यामधील संबंध नाही, तर ती जीवन जगण्याची एक सकारात्मक आणि सुसंस्कृत पद्धत आहे. ती आपल्याला स्वतःचा विकास, आत्मज्ञान आणि जगासाठी चांगल्या दिशेने योगदान देण्याची प्रेरणा देते. तर हे झाले आध्यात्मिकतेचे महत्त्व. पण हे जे आहे ते फक्त वाचून किंवा ऐकून उपयोग नाही, ते आपण स्वतः अंमलात आणणं गरजेचं आहे. माणसाने स्वतःसाठी दिवसभरातून अर्धा ते 1 तास तरी काढावा. या धावपळीच्या जीवनातून, या धावपळीच्या संघर्षाच्या जीवनातून आध्यात्मिकतेकडे 1 तास तरी त्याने लक्ष द्यावे. स्वतःसाठी वेळ काढावा, मेडिटेशन करावं, धार्मिक स्थळी जावं. मनाला बघा शांती लाभते की नाही. बरं, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, आणि कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करूनच जायचं. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.